आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। आपत्कालीन परिस्थितीत योग्य समन्वय राखत जबाबदारी पार पाडा, जिल्हाधिकारी। आगामी पावसाळ्यात प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा महापुरासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी सांघिक वृत्तीने योग्य समन्वय राखून जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर, दत्तू शेवाडे, संगीता चौहान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजाराम माने सह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर सुरवसे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शेतात लागलेल्या आगीत 2200 कडबा जळून खाक। गंगाखेड तालुक्यातील देवकतवाडी शिवारात गोविंद रेखाजी पवार यांच्या शेतात तुकाराम रुपला राठोड यांनी रचून ठेवलेल्या 2200 कडब्याच्या गंजीला दिनांक 9 मे गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। भर दुपारी रखरखत्या उन्हात कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याची माहिती समजतात तुकाराम रुपला राठोड, संतबाबू राठोड, किरण सीताराम पवार, आत्माराम राठोड, सतीश पवार सह आदींनी शेतात धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक उन्हात लागलेली आग आटोक्यात येण्याऐवजी वाढतच गेली। या आगीने कडब्याच्या गंजीसह गोटीही कवेत घेतल्याने ओढ्यात ठेवलेले स्वतःचे पोते, कपडे, शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे। या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र अंदाजे 2200 कडबा व गोठा पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे सुमारे 70,000 रुपयापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे तुकाराम रुपला राठोड यांनी सांगितले। आंतरभारती एकमेकांची मने जोडणारी चळवळ, महादेव आगजाळ यांचे मत। साने गुरुजींच्या कल्पनेतून साकार झालेली आंतरभारती ट्रस्ट संस्था माणसातील धर्म, जात, भाषा, प्रांत अशा अनेक भीती पाडून एकमेकांच्या मने जोडणारी चळवळ आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल महादेव आगजाळ यांनी व्यक्त केले। सेलू शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आंतरभारती ट्रस्ट शाखेच्या वतीने आज दिनांक 10 मे शुक्रवार रोजी 77वा आंतरभारती दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महादेव आगजाळ हे बोलत होते। या प्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉक्टर शरद ठाकर सर, संयोजक बाबासाहेब हेलसकर सर, सुभाष मोहकरे सर, सचिदानंद डाखोरे, डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड सर, पंडित जगाडे, विलास शिंदे, प्रमोद देशमुख, सदाशिव महाजन, भगवान पावडेसह आदींची प्रमुख उपस्थिती होती। महादेव आगजाळ यांनी सांगितले की सध्या स्थितीतील देशभरातील सामाजिक वातावरण पाहता आंतरभारती चळवळ तळागाळापर्यंत गतिमान करणे गरजेचे आहे। प्रास्ताविकातून संयोजक बाबासाहेब हेलसकर सर यांनी आंतरभारतीच्या कार्याविषयी माहिती दिली। पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वांना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी 1 ते 10 मे पर्यंत उपवास केला होता। 10 मे 1947 रोजी मंदिर खुले झाले। हा दिवस आंतरभारती दिन म्हणून साजरा केला जातो। यावर्षी गोवा येथील बालभारती शाळा संकुल रायबंदर येथे या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच भारत दर्शन अंतर्गत 9 दिवसाचे गोवा व कोकण दर्शनमध्ये 150 वर सक्रिय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। 1000 रुपये शुल्क भरून आंतरभारतीचे आजीवन सदस्य होता येते, असे बाबासाहेब हेलसकर यांनी सांगितले। प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी अनिरुद्ध टाके, उदय लोणीकर, शेख अन्सार हातनूरकर, अनीस कुरेशी, शिवाजी बोचरे, जुनैद कुरेशी, नंदलाल पद्मावत, दामोदर कवडे, महेंद्र काळे आदीसह नागरिकांची उपस्थिती होती। बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी, लक्ष्मण बकरे यांचे प्रतिपादन। समाजातील वर्ण वर्चस्वाधारित जातीभेदाचा अंत करून स्त्रियांना मनाचे स्थान मिळवून देणारे व श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या जगज्योती बसवेश्वर यांचे कार्य क्रांतिकारी असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक लक्ष्मण बकरे यांनी आज दिनांक 10 मे शुक्रवार रोजी जिंतूर तालुक्यातील वस्ता येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजित महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यात
प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक सुरेश काळे हे होते। यावेळी कडूजी राठोड, प्रभाकर कुटे, सुभाष मांडे, प्रमोद अंभोरे, प्रभाकर जवडेसह आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना प्राचार्य लक्ष्मण बकरे यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा अनुभव, शरण साहित्य आदी क्रांतिकारी कार्याविषयाची सोदाहरण माहिती उपस्थितांना दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्ण राऊत यांनी तर आभार गणेश मगर यांनी मानले। गंगाखेड शहरातील रेल्वे गेट पटरीवर पाणी साचल्याने आश्चर्य व्यक्त। सध्या परिस्थितीला उन्हाळा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत असतानाच उष्माघातासारख्या आजाराने तोंड वर काढले आहे। पण गंगाखेड शहरातील पाऊस नसतानाही अचानक रेल्वे पटरीवर पाणी साचल्याने अनेकांनी पाहण्यासाठी गर्दी करून आश्चर्य व्यक्त केले। काही जणांनी तर रेल्वे पटरीवरील पाणी पाहून आपल्या खिशातील मोबाईलवर काढत शूटिंग व फोटो काढल्याने अनेकांना छंद आवडला नाही। गंगाखेड शहरामध्ये पाणी टंचाईचे सावट असतानाच पाणी पाहून हे पाणी आला कुठून? गंगाखेड शहरातील नागरिकांना पाण्यासाठी हजार रुपये खर्च करावे लागत असतानाच जास्तीचे पाणी नालीद्वारे कशी काय वाहत आहे? तहसील समोरील नालीमध्ये 1 तास पाणी वाहत असताना नगरपालिका प्रशासन झोपली की काय? अशी कितीतरी प्रश्न रेल्वे पटरीवरील पाणी पाहणारे नागरिक एकमेकांना विचारत होते। पारदेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उद्घाटन सोहळा संपन्न। आज दिनांक 10 मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीयाचा मुहूर्त पाहून अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना साकार झाली आहे। पारदेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी व सेंद्रिय भाजीपाला उत्पादक ग्रुप परभणी यांच्या वतीने परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरे कमानीच्या बाजूला लड्डा कॉम्प्लेक्स जिंतूर रोड येथे भाजीपाल्याच्या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉक्टर इंद्रमणी कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉक्टर प्रताप काळे अपर जिल्हाधिकारी परभणी, उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी ओमप्रकाश यादव, ॲडव्होकेट अशोक सोनी, ज्येष्ठ वकील परभणी दत्तू शेवाडे, उपविभागीय अधिकारी परभणी अनिल गौडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी रवी हरणे, उपविभागीय कृषी अधिकारी परभणी डॉक्टर प्रशांत भोसले, कृषी विज्ञान केंद्र परभणी डॉक्टर नागेश लखमवार, जिल्हा शल्य चिकित्सक परभणी, तालुका कृषी अधिकारी परभणी नित्यानंद काळे, पंडित थोरात, प्रगतील शेतकरी। अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। डॉक्टर इंद्रमणी यांनी शेतकऱ्यांचं कौतुक करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले। तसेच अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी शेतकरी बांधवांना ग्वाही दिली की येत्या वर्षभरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भाजीपाला उत्पादक ग्रुपसाठी एक आउटलेट करून देणार। तसेच सर्व मान्यवरांनी शेतकरी बांधवाचा अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले। शेतकरी बांधवांचे भरभरून कौतुक केले। सदर कल्पना खूप सुंदर आहे। या संकल्पनेचे महत्त्व असे आहे की रोज ताजा भाजीपाला, फळे, सेंद्रिय धान्य, डाळी, सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ, लोणचे, मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लाकडी तेल, घाण्याचे तेल, आत्मा अंतर्गत तयार केलेल्या महिला बचत गटांनी सर्व प्रकारच्या पापड्या, पापड, कुरडई, खारवडी इत्यादी अन्नपदार्थ हे सर्व आपापल्या एका छताखाली आणि घरपोच सुद्धा मिळेल। या संकल्पनेचे विशेष म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक दिवस अगोदर ऑर्डर घेतल्या जातील आणि सकाळी सकाळी या सर्व ऑर्डरप्रमाणे घरपोच भाजीपाला, फळे व सर्व पदार्थ तसेच जे लोक व्हॉट्सअपद्वारे ऑर्डर देऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी दिवसभर शॉपी उघडी राहील। त्या लोकांनी सर्व प्रोडक्टचा लाभ घ्यावा। शॉपीचा मोबाईल क्रमांक आहे 70 28 70 17 12। कृष्णा गणेश रामेश्वर साबळे या नंबरवर व्हॉट्सअप किंवा फोन करून आपण ऑर्डर करू शकतात। इथे एका छताखाली आपल्याला सर्व काही उपलब्ध होईल। सदर कल्पना माखणी येथील पत्रकार जनार्दन आवर्गण, प्रकाश हरकड, रामेश्वर साबळे, विजय जंगले, गोविंद बोचरे, राजेंद्र ढोकरे, कैलास साबळे, त्र्यंबक कणगे, जनार्दन रनेर, श्याम रेंगे तसेच भाजीपाला ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या संकल्पनेतून साकारली आहे। शिक्षक मोहम्मद रफिक सर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार। सेलू शहरातील गुलमोर कॉलनी येथे मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। सेलू शहरातील शिक्षक मोहम्मद रफिक सर हे नियत वयोमानानुसार शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहे। त्यांनी जालना जिल्ह्यातील शिवली येथील मोहम्मद अली जोहर उर्दू माध्यमिक शाळेत 30 वर्ष सेवा केली। उपस्थित सर्व मान्यवरांनी शिक्षक मोहम्मद रफिक सर यांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला।
व त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस म्हणजे एक त्यांना सन 2024मध्ये ते पवित्र हज यात्राला त्यांचा नंबर लागला आहे, हे त्यांचे नशीब म्हणावे लागेल। त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ आनंदात व चांगले आरोग्य लाभो यासाठी शुभेच्छा देण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते त्यांना हार, श्रीफळ, मक्का मदिनीचे चित्रफ्रेम देऊन सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना मोहम्मद रफिक सर यांनी सांगितले की मला सेलू शहरातील काही वरिष्ठ लोक व मित्राचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व सहकार्य ते मी शिक्षक पदाची सेवा यशस्वीरित्या पार पाडू शकलो। यशस्वी होण्यासाठी सहकार्याचे विचार, त्यांचे सहकार्य मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे। माणसाने आपल्या जीवनात सतत चांगले कर्म करावे असे त्यांनी सांगितले। यावेळी मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे हाजी शफीक अली खान, विद्युत अभियंता अनीस कुरेशी, शेख महमूद सर, पत्रकार हाजी निसार पठाण, शेख मौजम सर, पठाण रशीद खान इंजिनियर, मोहम्मद हारून सर बागबान, शेख इमामुद्दीन, शेख असगर, शेख शमशुद्दीन, मोहम्मद जकी अहमद सिद्दीकी सर, इम्रान कुरेशी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक मोहम्मद हारून सर बागवान यांनी मानले। परभणी शहरातील शंकरनगर येथील डीपीला लागली आग। परभणी शहरातील शंकरनगर परिसरातील डीपीला आग लागल्याची घटना आज दिनांक 10 मे शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली। परिसरातील नागरिकांना आग विझवण्याचं काम स्थानिकचे नागरिकांनी केले। परभणी शहरातील अनेक कॉलनीत विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून एका महिन्यापासून महावितरणच्या गालथान कारभार सुरूच आहे। प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असताना विद्युत पुरवठा खंडित होत आहे। याकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे।